आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कृषी अभ्यासक श्रीरंग देवबा लाड अर्थात दादा लाड यांचा विशेष गौरव सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय किसान संघ धुळे शाखेच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शहरातील मालेगाव रोडवरील कैलासवासी नानासाहेब देव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दादा लाड यांनी भारतभूमी आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. भारतासारखा देश जगात कुठेही नाही असा भावपूर्ण संदेश त्यांनी दिला. भारतीय म्हणून जन्माला येणे हेच आपल्या आयुष्यातील मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय माती, निसर्ग आणि शेताशी असलेले नाते जपण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्याच्या जीवनात मातीच्या सुगंधालाही वेगळे महत्त्व असल्याचे दादा लाड यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात सुरुवातीला मातीचा सुगंध शेतकऱ्याला पावसाची चाहूल देतो असे त्यांनी सांगितले. याच मातीशी शेतकऱ्याचे भावनिक नाते जोडलेले आहे. प्रगतिशील शेतकऱ्याची व्याख्याही दादा लाड यांनी वेगळ्या पद्धतीने मांडली. जास्त उत्पादन घेणारा शेतकरीच प्रगतिशील असतो असे नाही, तर त्यावरही उत्पन्न निर्माण करणारा शेतकरी खऱ्या अर्थाने प्रगतिशील असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील प्रत्येक उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. शाश्वत शेती आणि स्थानिक संसाधनांचा वापर गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या ऋतुचक्राचे महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. पावसाळा आणि हिवाळ्याचे संतुलित चक्र भारतीय शेतीसाठी मोठी नैसर्गिक देणगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना माती आणि पारंपरिक ज्ञानाशी नाते तुटू नये असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात कापूस पिकातील फळफांदी आणि गळफांदी ओळख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. या तंत्रज्ञानाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थात ICARची मान्यता मिळाल्याचे दादा लाड यांनी स्पष्ट केले. कापूस पिकातील फांद्यांची ओळख आणि पीक व्यवस्थापनाबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे उपस्थित शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती अधिक प्रभावीपणे मिळाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीतारामजी चौधरी होते. भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री सुभाषजी माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा संघचालक धीरेंद्र जैन, साहेबचंद जैन, संजय चौधरी, संजय बोरसे आणि सौ जयश्रीताई सोनवणे यांचीही उपस्थिती होती. पद्मश्री पुरस्कारामुळे दादा लाड यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यामुळे भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय शेती, शेतकरी, माती आणि निसर्ग यांचे नाते जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. दादा लाड यांचे विचार उपस्थित शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरले. भारतभूमीचा अभिमान आणि शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाचा संदेश देत हा गौरव सोहळा संस्मरणीय ठरला. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे. शेतकऱ्यांमध्ये चालणारं संघटन आहे. आपला देश एक कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून इथंचं अर्थ खातं शेतीवरती अवलंबून आहे. इथंचं अर्थ खातं शेतीवरती अवलंबून आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे, त्यात कसा देश आहे असा प्रश्न आहे. जगाच्या पाठीवर काही भारत एकमेव देश नाही आहे, अनेक देश आहेत. त्या अनेक देशामध्ये एक भारत आहे. पण अनेक देशामध्ये एक भारत असला तरी भारतासारखा देश अनेक देशातला एकही देश नाही आहे भारतासारखा. म्हणजे काय, निसर्गाने पूर्ण कृपा केलेला हा देश आहे. व्यास महर्षींनी वर्णन केले, ते म्हणले म्हणून जे भारती नाही ते नोहेचे ती लोके. व्यास महर्षी म्हणतात जे भारतात नाही ते जगात कुठंच नाही आहे. असा किंवा जे जगात भारतात आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जगात कुठंच नाही. छोटंसं उदाहरण सांगतो, म्हणजे अनेक गोष्टी आहेत मी ते वर्णन करायला या ठिकाणी नाही, पण जगात